नमस्कार मित्रांनो, मी वाडेकर गुरुजी ज्योतिष आणि आयुर्वेद या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुम्हाला रोज तुमचं राशी भविष्य आणि शुभ अंक मिळतील आणि आजचा संपूर्ण दिवस तुम्हाला कसा जाईल याची माहिती मिळेल। मित्रांनो, मी दिलेल्या शुभ अंकाचा दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच लाभ घ्या। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझा उद्याचा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळेल। राशी भविष्य सुरू करण्यापूर्वी पाहूया आजचे पंचांग। तारीख 5 मे 2022, तिथी चतुर्थी, वार गुरुवार, नक्षत्र मृगशिरा, योग सुकर्मा, करण विष्टी आणि भाव। आजची चंद्र राशी आहे मिथुन राशी। आजचा राहू काळ दुपारी 1:58 पासून दुपारी 3:38 पर्यंत राहू काळ आहे। मित्रांनो, या काळात कुठलेही शुभ कार्य करू नका, अन्यथा नुकसान होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते। चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचं 12 राशींचं राशी भविष्य। मेष राशी। आज घरातील गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे लागेल। फारच आवश्यकता असेल तरच प्रवास करावा। जवळच्या प्रवासाचे योग आहेत। कौटुंबिक वातावरण शांततेचे ठेवणं सर्वस्वी तुमच्या हातात आहे। जोडीदाराचे हट्ट आज पुरवाल। घरातली कामं स्वखुशीने पार पाडाल, त्यामुळे तुमचं कौतुक होईल। आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या मतावरच आग्रही राहाल, त्यामुळे घरामध्ये तुमचा दबदबा वाढेल। उत्तम कार्यकुशलता आज तुमच्यामध्ये दिसून येईल। हातातील अधिकार वापरण्याची वेळ येईल। कदाचित काही मान अपमानाला सामोरं जाण्याची शक्यता राहील। आज मनाजोगत्या किंवा आवडत्या गोष्टी करण्याकडे तुमचा कल राहील। संपूर्ण दिवस स्वतःच्या मर्जीप्रमाणे घालवाल। जोडीदाराच्या मताचा विचार करावा लागेल। काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडू शकतात। घराबाहेर वावरताना सतर्क राहण्याचा प्रयत्न करावा। कौटुंबिक प्रश्नांकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल। कोणाविषयी मनात कटुता ठेवू नका, त्यामुळे मानसिक त्रास होऊ शकतो। आज दिवसभर तुम्ही उत्साही आणि कार्यरत राहाल। कदाचित काही गोष्टींविषयी मानसिक चंचलता जाणवण्याची शक्यता आहे। दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी। अपघाताचे योग आहेत, सावध राहावे। आज जोडीदाराचे हट्ट पुरवण्याकडे लक्ष लागून राहील। काही गोष्टींमध्ये कौटुंबिक खर्च वाढू शकतो। आज तुम्हाला मानसिक चंचलता जाणवेल, परंतु हाती घेतलेल्या कामात यश मिळेल। तुमच्या कामाचे सर्व स्तरावर कौतुक केले जाईल। प्रवास करताना सावधानता बाळगावी। आज तुमचा आशावादी दृष्टिकोन वाढीस लागेल। एकूणच शुभ दिवस राहील। तुमच्यासाठी शुभ अंक आहे 3 आणि 8। वृषभ राशी। आज स्वतःच्या मर्जीने घरातील किंवा बाहेरील कामाचा भार उचलाल, त्यामुळे तुमचं कौतुक होईल। भावंडांच्या किंवा नातेवाईकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करावा। आज तुमचं कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल, परंतु क्षुल्लक गोष्टींची चिंता करत बसू नका। उधारीचे व्यवहार शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करावा, त्यामुळे मानसिक त्रासाला बळी पडणार नाहीत
याची काळजी घ्यावी. तुम्हाला तुमची आवक आणि जावक यांचं योग्य नियोजन करावे लागेल. जवळचे प्रवास करताना सावधानता बाळगावी. कुठल्याही गोष्टीची फार काळजी करत बसू नका. जे होईल ते चांगल्यासाठीच होईल असे विचार ठेवावेत. तुमच्या भावंडांशी आज किरकोळ मतभेद संभवतात. तुमच्यातील महत्वाकांक्षा आज वाढीस लागेल. किरकोळ दुखापतींकडे लक्ष करू नका. तुम्हाला तुमचं मानसिक स्थैर्य जपावं लागेल. हाताखालील लोकांकडून कामं वेळेत पार पडतील त्याची चिंता करत बसू नये. कौटुंबिक खर्च आज आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करावा. वायफळ खर्चामुळे महिन्याचं बजेट यावर परिणाम होऊ शकतो. आज भावंडांशी किरकोळ मतभेद संभवतात, परंतु ते टाळलेलेच बरे, जेणेकरून कोणाचंही मन दुखावणार नाही याची काळजी घ्यावी. आज तुम्हाला परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊनच वागावे लागेल. वरिष्ठ तुमच्यावर आज खुश राहतील. स्वभावातील हट्टीपणा आज कमी करावा लागेल. कोणत्याही वादविवादात भाग घेऊ नका किंवा त्यामध्ये अडकून पडू नका. वैचारिकदृष्ट्या आज तुम्हाला मोठं व्हावे लागेल. काटकसर करण्यात भर द्यावा. प्रवास करत असाल तर योग्य सावधानता बाळगावी लागेल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 3 आणि 8. मिथुन राशी. आज तुमच्या मैत्रीतील आपुलकी वाढेल. एखाद्यावर मनापासून प्रेम कराल, परंतु फसवणुकीपासून सावध राहावे लागेल. काही गोष्टींमध्ये अनाठाही खर्च होऊ शकतो, त्याची काळजी घ्यावी. निंदेला किंवा मत्सराला आज बळी पडू नका. आर्थिक लाभाचा आजचा दिवस आहे. तुम्हाला त्यामुळे आशावादी दृष्टिकोन ठेवावा लागेल. आज तुमचा सामाजिक दर्जा सुधारेल. तुमच्याकडे असणाऱ्या अधिकाराचा योग्य वापर करण्याची आज वेळ आहे. कुणाशीही बोलताना योग्य तेच शब्द वापरावेत. कुणाचं मन दुखणार नाही याची सर्वथा काळजी घ्यावी. आज तुम्हाला अनावश्यक खर्च टाळावा लागेल. तुमच्या स्वभावात काहीसा उधळीपणा येईल. भागीदाराचे व्यवसाय करत असाल तर चांगलाच आर्थिक धनलाभ होईल. तुमच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्याची आज शक्यता आहे. रेस किंवा जुगाराची आवड असेल तर ती आज पूर्ण कराल. संपूर्ण दिवस स्वच्छंदीपणाने घालवाल. तुम्ही करत असलेल्या कामाचं कौतुक केलं जाईल. सर्व कामं वेळीच पार पडतील. फक्त उतावीळपणे काम करणे टाळावे किंवा कामामध्ये दिखाऊपणा टाळावा लागेल. कुठेही खर्च करताना मागचा पुढचा विचार करूनच खर्च करावा. आज अतिश्रमामुळे थकवा जाणवण्याची शक्यता राहील. बोलताना शब्दांचं महत्त्व लक्षात घ्यावे लागेल. शांत आणि संयमी विचार करावा. कामाच्या ठिकाणी चंचलता टाळावी लागेल. खर्चाचं गणित तुम्हाला स्वतःला बसवावे लागेल. कुठल्याही गोष्टीबद्दल नुसती काळजी करत बसू नका. कौटुंबिक खर्च आज वाढू शकतो. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करावी. जवळचे नातेवाईक भेटतील. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे
3 आणि 8. कर्क राशी, आज डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. या दृष्टीने सावध राहावे. तुम्हाला तुमच्या वेळेचं योग्य नियोजन करावे लागेल. कुठलेही काम हाती घेताना धाडस कराल, परंतु सारासारा विचार करूनच काम हाती घ्यावे. अतिघाईमुळे स्वतःचं नुकसान होणार नाही याचा विचार जरूर करावा. उगाचच चिडचिड करत बसू नका. मानसिक त्रासाचा शरीरावरही परिणाम होतो, हे लक्षात ठेवावे. सारासार विचार करूनच कुठलंही काम हाती घ्यावं. आज तुम्हाला तुमचं आध्यात्मिक बळ वाढवावं लागेल. त्यामुळे कामात स्थैर्य येण्यासाठी मदत होईल. तुमचं घरातील वातावरण प्रसन्न राहण्याची शक्यता आहे, परंतु तुम्हाला तुमच्या रागावर आज नियंत्रण ठेवावे लागेल. काही गोष्टींबद्दल दृढ निश्चय करावा लागेल. त्यामुळे तुमच्या हाती असलेले कामं वेळेत पार पडतील. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. त्यामुळे पित्त विकाराचा त्रास संभवतो. कुठलाही विचार एकलकोंडी विचार करू नका. आज घरगुती वातावरणात रमून जाल. मुलाबाळांकडे लक्ष देण्याचे वेळ आहे. आज तुम्हाला वैयक्तिक स्वातंत्र्य जपावे लागेल. आज एखादी नवीन मैत्री होण्याची शक्यता आहे. तुमचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आज प्रयत्न कराल. इतरांच्या आनंदात स्वतः आनंद मानाल. त्यामुळे मानसिक सौख्य चांगले राहील. आज जवळच्या ठिकाणाचे प्रवास होऊ शकतात, परंतु पित्त विकारामुळे तुमचं मन कुठेही लागणार नाही. तुम्हाला मुलांच्या आनंदात आज सहभागी व्हावे लागेल. घरगुती कामात वेळ घालवाल. तुमच्या शब्दाला आज वजन प्राप्त होईल. तुमचे अंदाज अचूक ठरतील. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 3 आणि 8. सिंह राशी, जोडीदाराच्या आरोग्याची आज तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. स्वतःच्या हातापायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आज कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा. तुमच्या कर्तव्यामध्ये कुठल्याही प्रकारची कसूर करू नका. तुमच्या हातून आज एखादं चांगलं लिखाण होण्याची शक्यता आहे. पटकन कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. घरातील जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्याचा प्रयत्न करावा. आज तुमच्या तोंडून इतरांचं कौतुक होईल. तुमच्या अंगी असलेली कला आज जोपासाल. घरगुती काही मनाजोगी खरेदी केली जाईल, परंतु वायफळ खर्च टाळावेत. सामुदायिक गोष्टींचं भान ठेवावे. आज काही गैरसमजुतीतून मानसिक त्रास संभवतो. अति कामामुळे डोळ्यांचे विकार बळावू शकतात. त्या दृष्टीने काळजी घ्यावी. कोर्ट कचेरीच्या कामात आज तुमचा भरपूर दिवस वेळ वाया जाईल. एखाद्या जवळच्या धार्मिक स्थळाला भेट द्याल. आज तुम्हाला स्त्री वर्गापासून जपून राहण्याचा सल्ला दिला जातो. आज ओळखीच्या माध्यमातून तुमची काही कामं मार्गी लागण्याची शक्यता आहे. मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. अचानक धनलाभाचे योग आहेत, त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करावेत. आज
परोपकाराची भावना ठेवून काम कराल. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करावा. तुम्हाला तुमच्या डोळ्यांची काळजी घ्यावी लागेल. वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. कोणत्याही अडथळ्यातून व्यवस्थितपणे बुद्धीने मार्ग काढाल. हसत खेळत सगळी कामं साधून घ्याल. जोडीदाराचे प्रेमळ सौख्य आज तुम्हाला लाभेल. एखादी चैनीची वस्तू खरेदी कराल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 3 आणि 8. कन्या राशी. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. गरजूंना मदतीचा हात पुढे कराल. आज तुमच्या हातून एखाद्याला योग्य मार्गदर्शन मिळेल. तुम्हाला तुमच्या कामाचं योग्य नियोजन करावे लागेल. अतिश्रमामुळे आज थकवा येण्याची शक्यता आहे. परंतु आज अचानक धनलाभाचे योग आहेत. काही मित्रांशी तुमचे मतभेद होतील. काही गोष्टी जीवनात अचानक घडण्याची शक्यता आहे. आज मानसिक ताणतणाव जाणवेल. परंतु काळजी नसावी. थोडंसं मेडिटेशन करावे लागेल, जेणेकरून तुमचं मन शांत राहील. तुम्हाला तुमच्या प्रगतीकडे लक्ष घालावे लागेल. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. आज तुम्हाला एखादी नवीन संधी उपलब्ध होईल. परंतु त्या संधीचं सोनं करणं सर्वस्वी तुमच्या हातात राहील. एखाद्या व्यवहारात कमिशनमधून चांगलाच लाभ होईल. तुम्हाला आज काही व्यावसायिक अधिकार प्राप्त होण्याचे योग आहेत. जुन्या मित्रांच्या गाठी भेटीचेही योग आहेत. आज तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे योग आहेत. काही गोष्टींचा धूर्तपणे विचार करावा लागेल. प्रत्येक गोष्टीच्या मुळापाशी जाऊन चौकसपणे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण कराल. तुम्हाला उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. आज दिवसभर तुम्ही सतत काही ना काही खटपट करत राहाल. त्यामुळे कामाचा ताण जाणवेल. परंतु चिकाटी सोडू नका. आज तुम्ही एखादी पैज जिंकाल. कौटुंबिक गोष्टीला प्राधान्य द्यावे. मानसिक चंचलता जाणवेल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 3 आणि 8. तुळ राशी. आज तुम्हाला वायफळ बडबड टाळावी लागेल. कदाचित तुमच्यासोबत मान अपमानाचे प्रसंग घडू शकतात. आज तुम्हाला संपूर्ण दिवस तुमच्या परिस्थितीची जाणीव ठेवून वागावे लागेल. कामात कुठल्याही प्रकारचा बदल करू नका. एखादी कला अंगी असेल तर तिचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराच्या प्रेमळ स्वभावाची जाणीव होईल. आज तुम्हाला दिवसभर उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. संपूर्ण दिवस शांततेत पार पडेल. घरात एकूणच तुमचाच दबदबा राहील. संपर्कातील लोकांना मदत कराल. आज कौटुंबिक सौख्य लाभण्याचे योग आहेत. परंतु झोपेची तक्रार जाणवेल. त्यामुळे कामात कुठल्याही प्रकारचा बदल करू नये. आज दिवसभर काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल.
वडीलधाऱ्या व्यक्तींशी मतभेद करण्याचा प्रयत्न करू नये. आज तुमचं आध्यात्मिक बळ वाढेल. तुम्ही करत असलेल्या कामाचं वरिष्ठांकडून कौतुक केलं जाईल. आज तुमच्या हातून एखाद्या धार्मिक ग्रंथाचं वाचन होईल. तुम्हाला कामातून मनाजोगा आनंद प्राप्त होईल. तुमचा वैचारिक दृष्टिकोन आज बदलण्याची शक्यता आहे. तुम्ही सर्वांशी गोड बोलाल आणि त्यामुळे प्रत्येकाचं मन जिंकाल. आज तुम्हाला मोठ्या लोकांच्या ओळखीचा बराचसा फायदा होईल. आज एखादी बऱ्याच दिवसापासूनची मनातली इच्छा किंवा हौस पूर्ण करून घ्याल. प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय चांगला आहे. एखादी नवीन मैत्री होण्याचे योग आहेत. जागा जमिनीचे व्यवहार आज करू नये. काही दिवस पुढे ढकलावे. एखाद्या जवळच्या ठिकाणी प्रवास होईल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 3 आणि 8. वृश्चिक राशी. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराविषयी गैरसमज टाळावे लागतील. कुठल्याही प्रकारचे गैरसमज करून घेऊ नये. त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या व्यवसायामध्ये तुम्हाला सतर्क राहावे लागेल. तुमचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. तब्येतीच्या बाबतीतही हिडसांड करू नये. शक्यतो बाहेरील अन्नपदार्थ खाण्याचे टाळावे. तुम्हाला एकदा तुमची संगत तपासून पाहावी लागेल. आजचा दिवस एकाच वेळी भराभर अंगावर कामे घेऊ नका. त्यामुळे उगाचच चिडचिड होण्याची शक्यता आहे. क्षुल्लक गोष्टी फारशा मनावर घेऊ नये. तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवावा लागेल. आज दिवसभर उष्णतेचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे. हाताखालील लोकांवर विश्वास ठेवून कामं करावे लागतील. जवळच्या प्रवासाचे योग आहेत, परंतु प्रवासात काळजी घ्यावी लागेल. आज काही गोष्टी लपविण्याकडे तुमचा कल राहील. मनातील काही चुकीच्या कल्पना काढून टाकाव्या लागतील. मोठ्या अधिकारी व्यक्तींशी आज ओळख होईल. तुम्हाला आध्यात्मिक उपासनेचे बळ वाढवावे लागेल. मनात काही विचित्र कल्पना असतील तर त्या काढून टाकता येईल. आज तुम्हाला स्त्री सौख्याचा लाभ होईल. तुमच्या प्रेम प्रकरणाला आज बहार येण्याची शक्यता आहे. रेस किंवा जुगार यातून आर्थिक लाभ संभवतो. त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करावेत. आज वरिष्ठांच्या मर्जीचे पालन कराल. एखादी नवीन मैत्री होण्याची शक्यता आहे. मोठ्या अधिकारी वर्गाची मदत तुम्हाला मिळेल. आज एखादी मनातील सुप्त इच्छा पूर्ण होईल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. अचानक धनलाभाचे योग आहेत. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 3 आणि 8. धनु राशी. आज एखादी नवीन मैत्री होण्याची शक्यता आहे. तुमचा संपूर्ण दिवस खोडकरपणात घालवाल. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांवर आज अवलंबून राहू नका. कामातून तुम्हाला समाधान शोधावे लागेल. जोडीदाराच्या शांत स्वभावाने आज थोडेसे गडबडून जाल. मनातील एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल.
एखाद्या व्यवहारातून कमिशनमधून फायदा होईल. तुम्ही तुमच्या कामात आज कल्पकता दाखवाल, परंतु कुठलाही व्यवहार करताना चोख राहाल. एखादा चांगलाच व्यावसायिक लाभ होण्याची शक्यता आहे. एखादा नवीन स्नेहसंबंध जुळून येईल. आज प्रेमाच्या बाबतीत चांगला दिवस राहील. प्रेमसंबंधाला पुष्टी मिळण्याची शक्यता आहे. आज संपूर्ण दिवस करमणुकीत वेळ वाया घालवाल. आज तुम्ही दिवसभर स्वच्छंदी वृत्तीने वागाल. मनातील एखादी इच्छा पूर्ण करून घ्याल. आज तुम्हाला उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. कुटुंबासाठी किंवा घरगुती वापराच्या वस्तू खरेदी कराल. कौटुंबिक कामात दिवसभर मन रमवाल. आज किरकोळ दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. नातेवाईकांकडून तुमचं कौतुक केले जाईल. घरातील वातावरण संपूर्ण दिवस खेळकर राहील. घरगुती कामं आनंदाने पार पाडाल. जोडीदाराच्या चांगल्या स्वभावाचं कौतुक कराल. मोठ्या व्यक्तींच्या ओळखीचा आज चांगलाच फायदा होईल. आज वाहन सौख्याचे योग आहेत. जवळच्या काही तीर्थक्षेत्राला भेट द्याल. आज तुमची निसर्ग सौंदर्याची ओढ वाढीस लागेल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 3 आणि 8. मकर राशी. आज वरिष्ठाच्या मर्जींचे पालन कराल. आज दिवसभर तुमच्यावर जोडीदाराच्या विचारांचे वर्चस्व राहील. भागीदारी करत असाल तर वादविवाद वाढवू नका. जुगारापासून तुम्हाला दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. तुमच्या अंगभूत कलेचे आज वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. आज तुमची दूरच्या प्रवासाची आवड पूर्ण होईल. आज दिवसभर शिस्त धोरण ठेवाल. तुमच्या बोलण्याचा इतरांवर प्रभाव पाडाल. तुमच्या हातून आज चांगलं लिखाण होण्याची शक्यता आहे. तुमचे बौद्धिक छंद आज तुम्ही जोपासाल. दिवसभर घरगुती कामात गुंग राहाल. हाताखालील लोकांचे सौख्य तुम्हाला आज लाभेल. दिवसभर कामात मन रमेल. जोडीदाराविषयी कुठल्याही प्रकारचे गैरसमज मनातून काढून टाकावेत. आज वरिष्ठांकडून तुमचं कौतुक केले जाईल. तुम्हाला तुमच्या भावंडांचं उत्तम सौख्य लाभेल. काही गोष्टीत तडजोडीला पर्याय नसतो हे आज तुमच्या लक्षात येईल. भागीदारांशी मतभेद संभवतात, परंतु ते टाळलेलेच बरे. तुमच्या कामाच्या पद्धतीमुळे सहकारी वर्गांकडून तुमचं कौतुक केलं जाईल. आज तुम्हाला तुमचं आवडतं पुस्तक वाचावयास मिळेल. काही किरकोळ कारणांमुळे अपचनाचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी वादविवाद होऊ शकतो. काही खटके उडू शकतात. तुम्हाला तुमच्या कलेविषयी योग्य प्रशस्ती पत्रक आज मिळेल. त्यामुळे सर्वांच्या कौतुकास तुम्ही पात्र व्हाल. कामाच्या ठिकाणी चांगलं वातावरण राहील. आज घरगुती वापरांच्या वस्तूंची खरेदी केली जाईल आणि आवडते खाद्यपदार्थ तुम्हाला खावयास मिळतील. अनपेक्षित लाभही मिळण्याची शक्यता आहे. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी
शुभ अंक आहे 3 आणि 8. कुंभ राशी. आज तुम्हाला तुमच्या मनाची द्विधा मनस्थिती जाणवेल. घरच्या कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे अपचनाचा त्रास जाणवेल. आज हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. तुम्हाला तुमच्या छुप्या शत्रूंवर लक्ष ठेवावे लागेल. बुद्धीला थोडासा ताण द्यावा लागेल, परंतु फार विचार करण्यात किंवा अतिविचार करण्यात वेळ वाया घालवू नका. कफाचा किंवा खोकल्याचा आज त्रास जाणवण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या भावंडांना जमेल तशी आर्थिक किंवा मानसिक मदत कराल. आज प्रवासाचे योग आहेत. प्रवासात काळजी घ्यावी. उष्णतेचे काही विकार संभवतात. मनातील निराशाजनक विचार काढून टाकावे लागतील. जवळच्या एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट द्याल. तुमच्या वागण्यामुळे इतरांची मनं जिंकून घ्याल, किंबहुना तसा प्रयत्न कराल. आज तुम्हाला तुमच्या भावंडांची मदत मिळेल. घरातील कामं आनंदाने आणि उत्साहाने पार पाडाल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे, त्यामुळे पोटाचे किरकोळ आजार संभवतात. जोडीदाराविषयी मतभेद वाढवू नका. तुम्हाला आज तुमच्या स्मरणशक्तीला ताण द्यावा लागेल. कौटुंबिक वातावरणात आज संपूर्ण दिवस जाईल. आज आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल. चार चौघात तुमची कला सादर कराल. परंतु योग्य संधी मिळण्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागेल. आज परोपकाराची जाणीव ठेवून वागाल. तुमचा वैचारिक दृष्टिकोन सुधारण्याची शक्यता आहे. संपूर्ण दिवस मजेत पार पडेल. प्रकृतीची हेळसांड करू नका. वडीलधाऱ्या व्यक्तींची पाठीवर कौतुकाची थाप पडेल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 3 आणि 8. मीन राशी. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराचा हट्ट पुरवाल. जवळच्या प्रवासाचे योग आहेत. जोडीदाराकडून अति अपेक्षा बाळगू नका, त्यामुळे मानसिक ताणाला आमंत्रण द्याल. मुलाबाळांचा विरोध तुमच्याविषयी असू शकतो. आज चांगलाच व्यावसायिक आर्थिक धनलाभ संभवतो. काही किरकोळ वादविवादांमुळे नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा. व्यापारी असाल तर एखादी नवीन योजना आखण्याची वेळ आहे. घरगुती वस्तूंची खरेदी होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्यावे लागेल. मुलाबाळांच्या धडपडीकडे लक्ष द्यावे. त्यांना त्यामध्ये मदत करावी. आज व्यावहारिक दृष्टिकोन बाळगाल. कमी वेळेत कमी कष्टात कामं पार पाडाल. त्यामुळे तुमचं कौतुक केलं जाईल. आज तुम्हाला आवडीचे पदार्थ खावयास मिळतील. स्वतःचं म्हणणं खरं करण्याचा प्रयत्न कराल. संपूर्ण दिवस तुमच्या मर्जीप्रमाणेच व्यतीत कराल. आज जोडीदाराचे तुमच्यावर प्रभुत्व राहील. सहकुटुंब एखाद्या जवळच्या ठिकाणी सहलीचा बेत आखाल. आज तुमच्या मुलांचं वागणं
तुम्हाला विरोधी वाटू शकतं. संपूर्ण दिवस मनाजोगा व्यतीत कराल. इतरांवर तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडण्याची शक्यता आहे. जमिनीच्या कामातून आर्थिक धनलाभ संभवतो, त्यामुळे त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करावेत. तुमची सर्व कामं वेळेत पार पाडण्याचा प्रयत्न करावा. मुलांच्या बोलण्याकडे, मुलांच्या वागण्याकडे लक्ष द्यावे लागेल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 3 आणि 8. मित्रांनो, हे होते आजचे 12 राशींचे राशी भविष्य. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.